राजकारण, समाजकारण, मनोरंजन, क्रीडा, संस्कृती, गुन्हेगारी, कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। कोकण टाइम्स न्यूज, तुमच्या हक्काचं बातमीपत्र। चरई शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप। रायगड जिल्हा प्राथमिक शाळा चरई येथे 29 जून 2024 रोजी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम माजी पंचायत समिती सदस्य यशवंत कासार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक श्याम लवंगारे यांनी केली। मागील वर्षात शाळेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा त्यांनी सादर केला। उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। विजय साळवी यांनी शाळेय प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करून अभिनंदन केले। माननीय उपसरपंच सुशांत कदम यांनी स्वच्छ शाळा सुंदर शाळा द्वितीय क्रमांकाची पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी साळवी यांनी वेळोवेळी ग्रामस्थ, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले। केंद्र प्रमुख पोलादपूर शिवाजी रामचंद्र महाडी यांनी चरई शाळेस देण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्वक उपक्रम व प्रगतीबाबत शाळेचे अभिनंदन केले। यानंतर 10वीला 87% गुण मिळवणारी कुमारी कार्तिकी विजय साळवे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। ग्रामपंचायत चरई यांच्यामार्फत शाळेला एक कपाट, 2 पंखे, संदेश कासार सरपंच ग्रामपंचायत चरई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यानंतर शाळेतील 1ली ते 7वीच्या दप्तर, शैक्षणिक साहित्य, वह्या वाटप करण्यात आल्या। स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार रकमेतून शाळेला लॅपटॉप, प्रिंटर व रेन वॉटर हार्वेस्टिंग फिल्टर शाळेला प्रदान करण्यात आला। यशवंत कासार यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीविषयी समाधान व्यक्त करून स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले। बक्षीस रकमेतून शाळेची दुरुस्ती, रंगरंगोटी इत्यादी कामे उत्तम प्रकारे करण्यात आली असून या शैक्षणिक वर्षात शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक असेल अशी इच्छा व्यक्त केली। शाळेत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, कोकण टाइम्स न्यूज।